हॅलो अँड हॅपी मोमेंट्स टू एव्हरीवन. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या आयुष्यात असं किती वेळा झालंय की तुम्हालाही काहीतरी मोठं करायचं होतं, पण भीतीमुळे तुम्ही मागे हटलात. लोक काय म्हणतील, मी करू शकेन का, आणि मी अपयशी ठरले तर, हेच विचार तुमच्या स्वप्नांपेक्षा मोठे झाले का? जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आणि ह्या प्रश्नाचे उत्तर नाही म्हणून घेण्यासाठी हा माझा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला पॉवरफुल ठरेल. कारण आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त तुमचा आत्मविश्वास नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची सुरुवात करू शकते. म्हणून हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. वेलकम टू आवर न्यू ट्रान्सफॉर्मेशन जर्नी. मी तुमचं इथं मनापासून अभिनंदन करते, कारण तुम्ही फक्त हा कोर्स जॉईन केला नाही तर स्वतःला एक नवीन संधी दिली आहे, आणि त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, लोकांना वाटतं यश मिळवण्यासाठी पैसा लागतो, मोठं शिक्षण लागतं, खूप ओळखी लागतात. पण माझा अनुभव वेगळा सांगतो. यशाची सुरुवात बाहेरून नाही तर ती आतून व्हायला पाहिजे. ती आपल्या डोक्यात प्रथमतः यायला पाहिजे. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आपल्या संपूर्ण कोर्सचा फाउंडेशन आहे. जर हा मॉडेल तुम्हाला समजला तर तुमचा पुढचा प्रवास खूप सोपा होईल. म्हणून आत्ताच एक नोटबुक घ्या, तुमचा फोन किंवा आणखी तुमच्या आजूबाजूला तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणारे जे डिव्हाइसेस असतील ते बाजूला ठेवा पुढची काही मिनिटं तरी. आणि पुढची काही मिनिटं स्वतःसाठी वेळ द्या. ही पहिलीच स्टेप आहे सेल्फ अवेअरनेस. प्रत्येक मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ही स्वतःला ओळखण्यापासून होते. म्हणून सर्वात प्रथम एक छोटा प्रश्न. जर मी तुम्हाला विचारलं तुमच्यातली सर्वात मोठी ताकद कोणती, किती जण बरे लगेच उत्तर देऊ शकतील? पण तुमची कमजोरी काय आहे ह्याचं उत्तर जवळपास सर्वांकडेच असते. आपण स्वतःच्या चुका इतक्या पाहतो की स्वतःची किंमतच विसरून जातो. आजपासून 3 प्रश्न स्वतःला विचारायचे आहे. मी कोण आहे? माझ्यात काय खास आहे? मी जगाला काय देऊ शकते? ज्या दिवशी या प्रश्नांची उत्तरं सापडतील त्या दिवशी तुमचं आयुष्य खरं बदलायला सुरुवात होईल. बिलीफ रिवायरिंग. आपल्याला अडवणारा सर्वात मोठा शत्रू म्हणजे कोणताही माणूस नाही आहे, तर आपल्या मनातील चुकीचा विश्वास आहे. मी नाही करू शकत, माझ्याकडे वेळ नाही, लोक काय म्हणतील, लोक हसतील. पण इथे थांबा. एकदा स्वतःला तरी विचारा, हा विचार सत्य आहे का, की ही फक्त भीती आहे? लक्षात ठेवा, तुमचं विश्व बदललं की तुमचं भविष्य बदलतं. म्हणून स्वतःतील बदलाची सुरुवात आत्तापासून करा. स्टेप नंबर 3, कॉन्फिडन्स बिल्डिंग. लोक म्हणतात कॉन्फिडन्स आला की मी सुरुवात करेन, पण सत्य उलट आहे. सुरुवात केली की कॉन्फिडन्स येतो. पहिला व्हिडिओ, माझं पहिलं स्पीच, माझा पहिला बिझनेस, माझा पहिला रील. सुरुवातीला प्रत्येकालाच भीती वाटते आणि पहिलं परफेक्ट होईलच असं नाही, पण जेव्हा मी करत जाईल तेव्हा एक दिवस ते निश्चितच परफेक्ट होईल. त्यासाठी सुरुवात करणं गरजेची आहे. फरक इतकाच, काही लोक भीती असूनही ॲक्शन घेतात आणि तेच पुढे जातात. कॉन्फिडन्स म्हणजे फिअर नसणं नाही, फिअर असूनही पुढे जाणं आहे. स्टेप नंबर 4, कम्युनिकेशन मास्टरी. लोक तुमच्या डिग्रीवर प्रेम करत नाही, ते तुमच्या एनर्जीवर प्रेम करतात. तुमच्या स्माईलवर, तुमच्या बोलण्यावर, तुमच्या आत्मविश्वासावर. म्हणूनच मी सतत तुम्हाला एकच गोष्ट सांगत आहे, व्यक्त व्हायला शिका, इम्प्लिमेंट करायला शिका. कारण तुमचा आवाज तुमची ओळख बनू शकतो.
स्टेप नंबर 5, ॲक्शन डिसिप्लिन. एक प्रश्न, तुम्ही मोटिवेशन किती दिवस टिकवू शकता? तुमचं मोटिवेशन किती दिवस टिकतं? 1 दिवस, 2 दिवस, 1 आठवडा. पण डिसिप्लिन ही तुम्हाला वर्षानुवर्ष पुढे घेऊन जाते. यासाठी डिसिप्लिनपेक्षा खूप महत्त्वाची आहे. यशस्वी लोक रोज मोटिवेशन शोधत नाही, ते रोज एक ॲक्शन घेतात, एक छोटीशी ॲक्शन घेतात आणि ते स्टेप बाय स्टेप पुढे जातात. स्टेप नंबर 6, लीडरशिप आयडेंटिटी. लीडर म्हणजे काय? स्टेजवर उभा असलेला माणूस नाही. लीडर म्हणजे जो स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेतो, जो कारणं देणं बंद करतो, जो ॲक्शन सुरू करतो आणि स्वतः बदलून इतरांनाही बदलायला प्रेरणा देतो. आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचे लीडर आहात कारण तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, तुम्ही या कोर्सला एनरोल केलेला आहे. आज आपण 6 गोष्टी शिकलो. सेल्फ अवेअरनेस, बिलीफ रिवायरिंग, कॉन्फिडन्स बिल्डिंग, कम्युनिकेशन मास्टरी, ॲक्शन डिसिप्लिन, लीडरशिप आयडेंटिटी. हे फक्त 6 कन्सेप्ट नाही आहेत, ही तुमच्या नवीन आयुष्याची 6 दारं आहेत. आज तुम्ही पहिलं दार उघडलं आहे आणि त्याबद्दल खरोखरच तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण बदलाची सुरुवात ही एक स्टेप घेतल्याने होते. आता नोटबुक उघडा. ह्या ज्या मी 6 कन्सेप्ट सांगितल्या त्या 6 कन्सेप्ट तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. प्रत्येकाला स्वतःला 10 पैकी 10 गुण द्या आणि स्वतःलाच एक वचन द्या, पुढील 3 दिवस मी स्वतःसाठी 100% देणार. आणि ते 100% तुम्हाला द्यायचंच आहे, कारण तुम्हाला सुद्धा तुमची स्वतःची नवीन ओळख निर्माण करायची आहे. कमेंटमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला आणखी काही अपेक्षित असेल किंवा या संबंधित आणखी काही जे तुम्हाला अडचणी असतील, त्याचा उपाय हवा असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि हे लक्षात असू द्या, तुमच्या एका कमेंटनी, तुमच्या एका ॲक्शन घेतल्याने कदाचित तुमचं आयुष्य आतापेक्षा खूप काही बेटर असू शकतं. तुमच्या विचार करण्याची पद्धत कायमची बदलून टाकतील असेच हे व्हिडिओ आहेत. हे नक्की बघा आणि हे व्हिडिओ सतत तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ट्रान्सफॉर्मेशन माहितीने होत नाही तर नवीन विचारांनी होतं. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.